शरद मोहोळ याच्या हत्येमागील मुख्य आरोपींना अटक झाली आहे। मुळशीमधीलच रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार यांनी मोहोळला संपवलं। आज आरोपींना कोर्टात दाखल केल्यावर आणखीन नवीन माहिती समोर आली आहे। दोन्ही आरोपींनी बैठक घेत सापळा रचला असल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केलाय। पोलिसांनी कोर्टात 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने दोन्ही मुख्य आरोपींना 4 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे। पुणे पोलिसांनी मोठा संशय व्यक्त केलेला आहे। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं। शरद मोहोळ हत्येच्या 1 महिना आधी दोन्ही आरोपींनी महत्त्वाची बैठक बोलावली होती। याच बैठकीत दोन्ही आरोपींनी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला। इतकंच नाही तर या बैठकीमध्ये अनेक जण सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलाय। या 2 मुख्य आरोपींसोबत आणखी एक आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समजते। त्यामुळे हा तिसरा आरोपी कोण याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जो तिसरा आरोपी आहे त्याच्यासोबतच विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांची बैठक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये असलेला तिसरा मुख्य आरोपी कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय। हा आरोपी आता पोलिसांच्या रडारवर असून त्याला पकडण्यासाठी पोलीस आपली सूत्र हलवतील। मुख्य आरोपी शेलार आणि मारणे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी आहे। पोलीस त्यांच्याकडून तपासात तिसऱ्या मुख्य आरोपी विषयी माहिती काढून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हा तिसरा आरोपी कोणता भाई आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पुणे पोलिसांनी कोर्टात हा सर्वात मोठा दावा केलेला आहे। शरद मोहोळ याच्या हत्येमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत। विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह आता तिसऱ्या एका भाईची एंट्री झालेली आहे। कोर्टात नेमकं काय घडलं होतं हे आपण पाहतोय। यामध्ये आणखी एक आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समजतीये। जो तिसरा आरोपी आहे त्याच्यासोबतच विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांची बैठक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये असलेला तिसरा मुख्य आरोपी कोण असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। हा आरोपी आता पोलिसांच्या रडारवर असून त्याला पकडण्यासाठी पोलीस आपली सूत्र हलवतील। मुख्य आरोपी शेलार आणि मारणे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी आहे। पोलीस त्यांच्याकडून तपासात तिसऱ्या मुख्य आरोपी विषयी माहिती काढून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।